नमस्कार, मी मंजुषा टंकसाळी. मराठी भाषा विश्व या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत. आपण मराठी व्याकरणाचा भाग बघत होतो, त्यामधील शब्दांच्या जाती, यामधले आपण विकारी ज्या जाती आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण, हे 3 व्हिडिओ जे आहेत ते आपण तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. आता पुढचा व्हिडिओ जो आहे क्रियापद, म्हणजे शब्दांच्या जातीमधले जे काही विकारी जाती आहेत त्यातली ही शेवटची जात क्रियापद, त्याचा आपण व्हिडिओ बघूया. चला सुरुवात करूया. क्रियापद काय आहे? क्रियापद. आता क्रियापद तुम्हाला समजण्या अगोदर तुम्हाला काय आवश्यक आहे? कुठलंही वाक्य असेल तर त्या वाक्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात? कर्ता, कर्म आणि क्रियापद, त्या 3ही गोष्टी येतात. आता कर्ता म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, आणि त्या कर्ता आणि कर्माच्या मदतीनं आपल्याला क्रियापद कसं ओळखायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कर्ता कोण असतो? कर्ता जो वाक्यामध्ये क्रिया करतो त्याला आपण कर्ता असं म्हणतो. क्रिया करणारा हा कर्ता असतो, हे सगळ्यांना माहिती आहे. वाक्यात क्रियापदाने दाखवलेली क्रिया करणारा जो कोणी असतो त्याला आपण क्रिया कर्ता असं म्हणतो. म्हणजे क्रियापदाने दाखवलेली क्रिया, खाणे, पिणे, उठणे, बसणे, ही क्रिया कोणी केली आहे हे दाखवणारा जे काय असतो त्याला आपण कर्ता असं म्हणतो. आता वाक्यातला जो कर्ता आहे तो कर्ता शोधत असताना आपल्याला वाक्यातील क्रियापदाचा मूळ शब्द किंवा मूळ धातू जो आहे तो शोधून बघा, लक्षात घ्या. बऱ्याचदा असं असतं की आपल्याला वाक्यामधला कर्ता कसा ओळखायचा किंवा कर्म कसं ओळखायचं आणि क्रियापद कसं ओळखायचं हे लक्षात येत नाही. ज्यावेळेस आपण क्रियापद हा भाग बघतो त्यावेळेला या सगळ्या गोष्टी आपल्याला ओळखता येणं आवश्यक असतं. मग सुरुवातीला आपण बघूया कर्ता आपण कसा ओळखायचा. की वाक्यातला कर्ता शोधायचा ना, मग वाक्यात काय करायचं? क्रियापदाचा जो मूळ शब्द आहे, क्रियापदाचा मूळ शब्द, त्या मूळ शब्दाला म्हणजे धातूला, मूळ शब्द म्हणजे काय असतो? धातू. धातू म्हणजे काय तर क्रियापदच, पर क्रियापदाचा मूळ शब्द कर हा झाला धातू, करणे ही झाली क्रिया. या पद्धतीनं तो जो क्रियापदाचा मूळ शब्द आहे म्हणजे जो काही धातू आहे त्या धातूला आपल्याला नारा, नारी, नारे यासारखे प्रत्यय लावून प्रश्न विचारायचा आहे. कोण काय प्रश्न विचारायचा आहे? कोण म्हणजे काय? क्रियापद कोण करतंय, करणारं कोण आहे, असा ज्यावेळेस आपण प्रश्न विचारू त्या वाक्याला, त्यावेळेस जे उत्तर येणार आहे तो आपला असणार आहे कर्ता. म्हणजे मूळ शब्द ज्याला आपण धातू म्हणतो तो धातू, त्याला काय लावायचे? नारा, नारी, नारे हा प्रत्यय लावायचा आहे आणि कोण हा प्रश्न त्याला विचारायचा आहे. मग आपल्याला जे उत्तर मिळणार आहे ते उत्तर आहे कर्ता. कर्ता शोधण्यासाठी सोपी गोष्ट आहे ही. परत एकदा बघा, जो काही धातू आहे म्हणजेच मूळ शब्द आहे त्याला नारा, नारी, नारे हा म्हणजे करणारा, करणारी, करणारे, खाणारा, खाणारी, खाणारे या पद्धतीनं हे प्रत्यय लावायचे आणि त्याला प्रश्न विचारायचा कोण, करणारे कोण, खाणारे कोण, आणि जे उत्तर येईल हे उत्तर म्हणजे तुमचा कर्ता असतो. आता थोडस उदाहरण बघूया आपण या ठिकाणी. राधा रांगोळी काढते हे एक साधं वाक्य आहे. राधा रांगोळी काढते, यामध्ये काढते हे क्रियापद आहे, त्याचा मूळ धातू आहे काढ. काढणारी कोण, त्याला प्रत्यय आपण लावणार नारी. काढणारी कोण? राधा. राधा काय झालं? कर्ता. मुले चित्रपट पाहतात, पाहतात हे क्रियापद झालं. पाह, पाह हा झाला धातू. धातूला आपण पर्याय काय, प्रत्यय काय लावणार आहे? पाहणारे. पाहणारे कोण? मुले. कर्ता मिळाला. मी पत्र लिहितो, लिह धातू, नारा प्रत्यय, लिहिणारा कोण? मी. मी झाला कर्ता. राजाला मुकुट शोभतो, शोभतो, शोभ, शोभ हा झाला धातू, शोभतो कोण? शोभतो, मुकुट शोभतो, मुकुट झाला कर्ता. मला चंद्र दिसतो, दिसतो, दिसतो क्रियापद आहे. दिस, दिस हे काय आहे? धातू, त्याला आपण प्रत्यय लावायचे दिसणारा. दिसणारा कोण? चंद्र. मला ताक आवडते, आवडणारे कोण? ताक. ताक झाला कर्ता. या ठिकाणी तर मला ताक आवडते, बऱ्याचदा मला असा शब्द येतो, मला, मी कर्ता आहे. आवडणारे काय आहे? आवडणारे ताक, आणि कर्ता कोण आहे? मग या ठिकाणी ताक हा कर्ता आहे. म्हणजे वाक्यातला कर्ता कसा ओळखायचा हे आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी समजून घेणं आवश्यक आहे. आता कर्त्यासोबत आपल्याला कर्म सुद्धा ओळखता आलं पाहिजे.
मी तुम्हाला काय सांगितलं की ज्यावेळेस आपण क्रियापद हा भाग व्याकरणामधला बघत असतो त्यावेळेला कर्ता, कर्म आणि क्रियापद त्या तीनही गोष्टी आवश्यक असतात आणि त्या कशा पद्धतीनं ओळखल्या पाहिजेत हे आपल्याला या ठिकाणी अगोदर सर्वप्रथम आपण समजून घेणार आहे. आता आपण कर्ता कसं ओळखायचा हे पाहिलेलं आहे. आता आपण कर्म कसं ओळखायचं वाक्यातलं. कर्म म्हणजे काय? क्रिया ज्याच्यावर झालेली आहे, क्रिया सोसली कोणी आहे ते झालं कर्म. कर्म करणारा तो कर्ता, ज्याच्यावर क्रिया झालीये, ज्याने क्रिया सोसलीये ते झालं कर्म. वाक्यातील क्रिया करणारा जो कोणी असतो, क्रिया सोसणारा म्हणायचंय. क्रिया करणारा कर्ता आणि क्रिया सोसणारे जे कोणी असते त्याला आपण काय म्हणतो? कर्म असं म्हणतो. मग वाक्यातलं कर्म शोधताना काय करायचंय की क्रियापदाने दाखवलेली क्रिया, क्रियापद दाखवतो ना, क्रिया कोणावर घडलीये, तर ती क्रिया कोणावर घडली असा प्रश्न आपण विचारायचा आहे किंवा कर्त्याला प्रश्न विचारायचा आहे. काय प्रश्न विचारायचा आहे कर्त्याला आपण? काय आता कर्ता आपल्याला सापडलाय, आपण बघितलंय कर्ता कसा ओळखायचा. आता कर्त्याला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे काय, मग त्याचं उत्तर जे मिळणार आहे ते आपलं असणार आहे कर्म. राम चित्र काढतो. राम चित्र काढतो. बघा, काढतो, काढणारा कोण? राम. राम काय आहे? कर्ता. मग कर्त्याला आपण विचारायचं, काय विचारायचंय? काय काढतो? चित्र काढतो. मग चित्र हे काय झालं या ठिकाणी? कर्म झालं. बघा, कर्ता कसा ओळखायचा? तर धातूला नारा, नारी, नारे प्रत्यय लावून प्रश्न विचारायचा, करणारा कोण हा प्रश्न विचारायचा. कर्म काढताना काय करायचंय? आपण कर्त्याला प्रश्न विचारायचा आहे काय? राम काढतो. काय काढतो? चित्र काढतो. चित्र हे काय आहे? कर्म आहे. रमेश पेरू खातो. खाण्याची क्रिया कोणावर घडते? पेरूवर. म्हणजे कर्म काय आहे या ठिकाणी? पेरू. रमेश खातो. काय खातो? पेरू खातो. राम निबंध लिहितो. लिहिण्याची क्रिया कोणावर घडते? निबंधावरती. राम काय लिहितो? निबंध लिहितो. कविता ग्रंथ वाचते. वाचण्याची क्रिया कोणावर घडली आहे? ग्रंथावरती. कविता काय वाचते? ग्रंथ वाचते. म्हणजे या पद्धतीनं कर्ता आणि कर्म ह्या दोन गोष्टी आपल्याला कशा वाक्यातल्या ओळखायच्या हे छोटीशी सोपी गोष्ट आहे ही. आता आपण वाक्याच्या प्रकारांकडे जाणार आहोत. क्रियापदांचे दोन प्रकार आहेत. त्या अगोदर आपण हे क्रियापद, कर्ता, कर्म आणि क्रियापद याची थोडीशी वाक्य बघूया. बगळा मासा पकडतो. कर्ता, कर्म, क्रियापद या पद्धतीने मी हा चार्ट केलेला आहे. कर्ता कोण आहे? बगळा. कर्म मासा, पकडतो क्रियापद. राम गवत कापतो. आजी गोष्ट सांगते. राधा गाणे गाते. सुयश पुस्तक वाचतो. गुरुजी मुलांना शिकवतो. सचिन क्रिकेट खेळतो. अजय अभिनय करतो. कर्ता, कर्म, क्रियापद. बरोबर. आता या क्रियापदाला जर आहे आपण नारा, नारी, नारे हे प्रत्यय जर लावले, पकडणारा कोण? कोणी पकडले? बगळ्याने. बगळा काय आहे? कर्ता. कापणारा कोण? राम. सांगणारे कोण? आजी. गाणारे कोण? राधा. वाचणारे कोण? सुयश. शिकवणारं कोण? गुरुजी. खेळणारं कोण? सचिन. करणारं कोण? अजय. सगळे कर्ते आले. आता कर्त्याला प्रश्न विचारायचा आहे. बगळा काय पकडतो? बगळा पकडतो काय? मासा. राम कापतो काय? गवत. आजी सांगते काय? गोष्ट. राधा गाते काय? गाणे. सुयश वाचतो काय? पुस्तक. गुरुजी शिकवतो कोणाला? मुलांना. सचिन खेळतो काय? क्रिकेट. अजय करतो काय? अभिनय. म्हणजे कर्ता आणि कर्म हे आपल्याला सोप्या पद्धतीनं ओळखता आलं पाहिजे वाक्यामधलं. आता इथे अजून थोडीशी उदाहरणं दिलेली आहेत की प्रश्न आणि कर्ता. की मासा पकडणारा कोण? बगळा. गवत कापणारा राम. गोष्ट सांगणारी आजी. गाणे गाणारी राधा. पुस्तक वाचणारा सुयश. मुलांना शिकवणारा शिक्षक. क्रिकेट खेळणारा सचिन आणि अभिनय करणारा अजय. म्हणजे आपण प्रश्न विचारले, नारा, नारा, नारी, नारे प्रत्यय लावून त्यातनं आपल्याला उत्तर मिळाले कर्ता. कर्म. कर्ता ज्याच्यावर क्रिया करतो किंवा ज्याच्यावर क्रिया घडते त्याला आपण कर्म म्हणतो. की जेव्हा कर्ता क्रियापदाला प्रश्नार्थक शब्दाने प्रश्न विचारतो
तेव्हा कर्म मिळते. जसं आता आपण बघितलं की कर्त्याला ज्यावेळेस आपण काय, कोण हा प्रश्न विचारला तर आपल्याला जे उत्तर मिळतं ते आपलं असतं कर्म. कर्म म्हणजे हे कर्म नाही हा, व्याकरणामधलं कर्म. इथे कर्ता शब्द आणि क्रियापद कर्म अशा पद्धतीने हा छोटासा चार्ट केलेला आहे. प्रश्न, प्रश्न शब्द काय आहे? बगळा. कर्ता आहे या ठिकाणी बगळा. काय पकडतो? मासा. राम काय कापतो? गवत. क्रियापदाला प्रश्न विचारायचा आहे. कोणाला? कर्त्याला प्रश्न विचारायचा आहे की क्रियापद काय किंवा कोणाला, हे दोन प्रश्न विचारायचे. राम काय कापतो? गवत. आजी काय सांगते? गोष्ट. राधा काय गाते? गाणे. सुयश काय कापतो? वाचतो? पुस्तक. हे बघा आपल्याला कर्म मिळतंय हा. ज्यावेळेस आपण कर्त्याला प्रश्न विचारतोय त्यावेळेस आपल्याला मिळतंय कर्म. अजय काय करतो? अभिनय. आता कर्ता कर्म क्रियापद हे सगळं समजत असताना आता या ठिकाणी आपल्याला क्रियापदाचे दोन प्रकार बघायचे आहेत आणि ते दोन प्रकार आहेत सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद. आता सकर्मक क्रियापद म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी आपल्याला सकर्मक क्रियापदची व्याख्या मागे लिहिलेली आहे. ज्या वाक्यात कर्म असते त्याला सकर्मक क्रियापद असं म्हणायचं. आता आपण बघितलं की कर्म म्हणजे काय. कर्म असलेली वाक्य असली की त्याला म्हणायचं सकर्मक. आणि ज्या वाक्यामध्ये कर्म नाहीये किंवा कर्माची गरजच नाहीये अशा वाक्यांना आपण म्हणायचं अकर्मक. म्हणजे ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज नसते त्या क्रियापदांना आपण अकर्मक क्रियापद असं म्हणतो. आता अकर्मक क्रियापद म्हणजे काय बघूया आपण उदाहरण थोडीशी. तो जोरात धावतो. श्रेया छान नाचते. राजेश बोबडा बोलतो. राहुल घाईघाईने जात आहे. चेंडू सीमा पार गेला. यामध्ये तो जोरात धावतो. यामध्ये कर्म आहे का? नाहीये. कशावर धावतोय आहे का? नाही. श्रेया छान नाचते. श्रेया नाचते छान हे विशेषण आहे, मग या ठिकाणी सुद्धा कर्म नाहीये. राजेश बोबडा बोलतो. बोलण्याचं विशेषण आहे बोबडा, म्हणजे या ठिकाणी कर्ता आणि विशेषण आणि क्रियापद आलेलं आहे. या ठिकाणी कर्म आलेलं नाहीये. ही जी पाचही वाक्य आहेत यामध्ये कर्म नाहीये. कर्म म्हणजे काय की ज्याच्यावर क्रिया घडते त्याला कर्म असं म्हणतात. आपण एक थोडंसं अजून सकर्मक आणि अकर्मक हे क्रियापदाचे जे दोन प्रकार आहेत या दोन प्रकाराची वेगवेगळी उदाहरणं बघूया समोरासमोर, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सुयश पुस्तक वाचतो. सुयश काय आहे? कर्ता. पुस्तक आहे कर्म आणि वाचतो हे क्रियापद. तेच आपण अकर्मक मध्ये बघितलं. सुयश हळूहळू वाचतो. यामध्ये पुस्तक नाहीये म्हणजे कर्म नाहीये. क्रिया कशावर घडली ते आहे का? सुयश वाचतो. तो कसा वाचतो ती क्रिया सांगितली, क्रिया विशेषण सांगितले, हळूहळू वाचतो. पण या ठिकाणी कर्म आलेलं नाहीये. क्रिया कशावर घडतीये, तो काय वाचतो हे सांगितलेलं नाहीये. म्हणजे हे काय आहे? अकर्मक आहे. म्हणजे या ठिकाणी कर्म नाहीये. रमेश पतंग उडवतो. पतंग काय आहे? कर्म आहे. रमेश कर्ता, पतंग कर्म आणि उडवतो हे क्रियापद. सारे पोपट उडाले. पोपट उडाले, उडून गेले. या ठिकाणी पोपट हा झाला कर्ता आणि उडाले हे क्रियापद. सारे हे काय आहे? सार्वनामिक विशेषण. या ठिकाणी कर्म नाहीच आहे, त्यामुळे हे काय झालं? अकर्मक. प्रकाश मुलांस बसवतो. क्रिया कोणावर गेली? प्रकाश कर्ता, मुलास कर्म, बसवतो क्रियापद. प्रकाश गप्प बसला. तो स्वतःच गप्प बसलाय. कर्म नाहीये. राधा गाणे गाते. कर्ता कर्म क्रियापद. ती सुरेल गाते. सुरेल गाते विशेषण आणि क्रियापद. सचिन क्रिकेट खेळतो. सचिन क्रिकेट खेळतो. कर्ता कर्म क्रियापद. सचिन आकर्षक खेळतो. कर्म नाहीये. म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्म असतं त्याला सकर्मक आणि ज्या वाक्यात कर्म नसतं त्याला अकर्मक. कर्माशिवाय. सकर्मक म्हणजे कर्मासह, अकर्मक म्हणजे कर्माशिवाय. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आता ह्या सकर्मक आणि अकर्मक शिवायही अजून या क्रियापदांचे जे आहेत ते प्रकार आहेत. संयुक्त क्रियापद, सहाय्यक क्रियापद, प्रयोजक क्रियापद, शक्य क्रियापद, अनियमित क्रियापद, द्विकर्मक क्रियापद, उभयविध क्रियापद, भावकर्तृक क्रियापद, सिद्ध क्रियापद आणि साधित क्रियापद अशी ही 10 क्रियापदांचे प्रकार आहेत. घाबरून जाऊ नका, घाम येऊ देऊ नका, सोपं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं
म्हणजे मी आहे. आता आपण सुरुवातीपासून बघूया. पहिलं आहे संयुक्त क्रियापद. काय आहे संयुक्त क्रियापद? जेव्हा धातू साधित, आपण धातू साधित म्हणजे काय बघितलेलं आहे. धातू म्हणजे काय की जे काही क्रियापद असतं त्याचा मूळ शब्द त्याला धातू असं म्हणायचं. पण जेव्हा धातू साधित व सहाय्यक क्रियापद हे दोन्ही शब्द मिळून एकाच क्रियेचा बोध होतो. बघा परत एकदा ऐका. धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद. सहाय्यक क्रियापद म्हणजे काय की दुसऱ्याला मदत करणारं, सहाय्य करणारं क्रियापद. धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद हे दोन्ही शब्द एकाच क्रियेचा बोध करतात. त्याला म्हणायचं संयुक्त क्रियापद. उदाहरणार्थ आता धातू साधित अधिक सहाय्यक क्रियापद बरोबर काय झालं? संयुक्त क्रियापद. तो सारखा खेळत असतो, ती आनंदाने नाचू लागली, वाघ गवत खात नाही, त्याला त्याचे मत मांडू दे, सुयश गोष्टी वाचत असतो. या ठिकाणी काय आहे? खेळ. खेळ हा धातू आहे. खेळ, नाच, खा, मांड, वाच हे काय आहे? धातू आहेत. म्हणजे धातू साधित. आणि सहाय्यक क्रियापद त्याला काय आलेली आहेत? असतो, असणे, दे, मांडू दे, देणे, नाही, खाणे, गवत खाणे, नाचू लागली, लागणे, खेळत असतो, असणे. म्हणजे याला काय आलेले? मूळ धातूला धातू साधितांना सहाय्यक क्रियापद आले म्हणून आपण त्यांना काय म्हणतो? संयुक्त क्रियापदे असे म्हणतो. आता पुढचा प्रकार आहे सहाय्यक क्रियापदे. आपण आता इथं बघितलं खरं तर की धातू साधित आणि सहाय्यक क्रियापदे दोन्ही ज्यावेळेस एकाच क्रियेचा बोध करतात त्यावेळेला त्याला काय म्हणायचं? संयुक्त क्रियापद. या पद्धतीमध्ये खेळ, नाच हे काय आहे की धातू पण आहे आणि सहाय्यक क्रिया पण आहे. आता सहाय्यक क्रियापद म्हणजे नेमकं काय? जेव्हा वाक्यात धातू साधित व क्रियापद या दोन्ही शब्दातून एकाच क्रियेचा बोध होतो. जेव्हा वाक्यात धातू साधित आणि क्रियापद या दोन्ही शब्दातून एकाच क्रियेचा बोध होतो तेव्हा त्या धातू साधिताला मदत करणारं जे काही क्रियापद असतं त्याला म्हणायचं सहाय्यक क्रियापद. सहाय्यक क्रियापदाला गौण क्रियापद असंही म्हटलं जातं. तो सकाळी उठला आहे, त्याने आपली सर्व संपत्ती वाटून टाकली, राधाने 10 रुपये खाऊन टाकले. पुढचं आहे प्रयोजक क्रियापद. प्रयोजक क्रियापद म्हणजे काय की जेव्हा वाक्यातील क्रियेचा कर्ता ती क्रिया दुसऱ्याकडून करून घेतो. प्रयोजन हे करून घेण्याचं, दुसऱ्याकडून आपण एखादी गोष्ट करून घेणं, आपण त्याला काय म्हणतो? प्रयोजक. मग वाक्यातील क्रियेचा जो काही कर्ता आहे तो आपली क्रिया जो आहे तो दुसऱ्याकडून करून घेतो. विदूषक प्रेक्षकांना हसवतो. प्रेक्षकांना हसवले कुणी? विदूषकाने. आई मुलाला चालवते. म्हणजे मुलगा स्वतः चालवत नाहीये, आई काय करते? त्याला चालवते. मग आई काय झाली? या ठिकाणी प्रयोजक झाली. त्याला घोड्यावर बसवलं. कुणीतरी दुसऱ्याने बसवले घोड्यावर त्याला. म्हणजे हे जे काही क्रिया आहे या ठिकाणी वाक्यातली ही क्रिया दुसऱ्या कुणाकडून तरी कर्त्यानं करून घेतलेली आहे. विदूषक प्रेक्षकांना हसवतो. आई मुलाला चालवते. आई मुलाला चालवते या वाक्यामध्ये आई काय आहे? कर्ता आहे. मुलगा आहे कर्म. म्हणजे मुलाला चालवणे ही क्रिया आहे. मग आईनं काय केलंय? मुलगा स्वतः चाललाय का? नाही चालला. कुणाला चालवलंय? आईने मुलाला चालवलेलं आहे. कुणाकडून तरी दुसऱ्याकडून क्रिया करून घेतलेली आहे आईनं. मोडकळीस आलेली इमारत पाडली. स्वतःहून पडलेली नाहीये, ती दुसऱ्याने पाडली आहे. पाडायला त्याला कोणीतरी मदत केलेली आहे. आई कृष्णाला हसवते. आई काय आहे? कृष्णाला हसवते. कृष्ण स्वतःहून मुळात हसत नाहीये, त्याला हसवण्याचं काम करते. कोण करते? आई करते. मग आई ही काय झाली? प्रयोजक झाली. आणि जे काही क्रियापद आहे हसवते, प्रयोजक क्रियापद. म्हणजे स्वतः या ठिकाणी करता क्रिया करत नाही तर तो दुसऱ्या कोणाकडून तरी करून घेतो, त्याला म्हणायचं प्रयोजक क्रियापदे. पुढचं आहे शक्य क्रियापदे. शक्य तुम्हाला माहिती आहे, शक्य हे मला शक्य नाही असं आपण म्हणतो ना, पण हे शक्य आहे. या ठिकाणी शक्य क्रियापदे आहे म्हणजे एखादी गोष्टीची शक्यता आहे, असं होऊ शकतं असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस ती जी क्रियापदं आहेत त्याला आपण शक्य क्रियापदे असं म्हणतो. जे धातू कार्याला ती क्रिया करण्याची शक्यता किंवा समर्थ आहे असं दाखवतो, की तो जो काही धातू आहे तो दाखवतो की हा हे करू शकतायत, त्यांची शक्यता आहे. मला आता थोडे चालवते. चालू शकते मी आता, चालवण्याची शक्यता आहे मला चालवण्याची. तिला आता काम करवते म्हणजे ती आता काम करू शकते, ती समर्थ आहे काम करण्यासाठी आता.
आजारानंतर त्याला खेळवते. म्हणजे आता तो आजारात उठलाय पण तो आता खेळू शकतो, तेवढा तो समर्थ आहे, तेवढी शक्यता आहे की तो खेळू शकतो. मला आता अभ्यास करवते. आता मी अभ्यास करू शकतो, माझी समोर क्षमता आहे ती अभ्यास करण्याची, मी करू शकतो, ही शक्यता आहे. करवते, चालवते, खेळवते, माझ्याकडून आता चालवते. ह्या सगळ्या क्रियापद काय आहेत, तर ही शक्य क्रियापद आहेत की ज्यामधून आपल्याला शक्यता दर्शवली जाते. पुढचं आहे अनियमित क्रियापदे. नाही, नको, नव्हे असे जे काही क्रियापदाची रूप आहेत त्यातून अमुक एक असा धातू आहे हे निश्चितपणे आपल्याला सांगता येत नाही. जसं आपण अनिश्चित मगाशी काय बघितलं, विशेषण, तसंच या ठिकाणी अनिश्चित काय आहे, अनियमित क्रियापदे किंवा अनिश्चित गौण असंही त्याला म्हणू शकतो आपण. अनिश्चित म्हणजे निश्चित नसलेलं. त्याने खोटं बोलू नये. काय सांगितलंय आपण परत एकदा व्याख्या बघूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. आहे, नाही, नको, नये, नव्हे, पाहिजे ही जी काही क्रियापदाची मूळ रूप आहेत ती क्रियापद अमुक अशी एक धातू आहे असं आपल्याला सांगता येत नाहीये की कोणता धातू आहे नेमका ते क्रियापद. म्हणजे त्याने खोटे बोलू नये. कोणतं क्रियापद येते याच्यामध्ये? अमुक असं एक क्रियापद येतंय का? नाही सांगता येते. म्हणजेच ते काय आहे, अनियमित किंवा त्याला आपण अनिश्चित किंवा आपण त्याला गौण असंही म्हणू शकतो. तिला फक्त पैसा पाहिजे. विचारल्यास गैरीस बोलू, हे वाक्य थोडंसं काहीतरी चुकलेलं दिसतंय. ईश्वर सर्वत्र आहे, मला जेवण पाहिजे. म्हणजे ज्या वाक्यामध्ये आपल्याला अमुक एक धातू क्रियापद आहे असं सांगता येत नाही त्याला आपण काय म्हणतो, अनिश्चित किंवा गौण किंवा अनियमित असं म्हणतो. द्विकर्मक क्रियापदे. जेव्हा दिलेल्या वाक्यातील क्रिया कर्त्याकडून एकाच वेळी दोन घटकांवर घडते तेव्हा त्याला काय म्हणायचं, द्विकर्मक क्रिया. द्विकर्मक, एखादा घटक जो आहे किंवा कर्ता आहे त्या कर्त्याने एका वेळी दोन घटकांवर क्रिया केली आहे, दोन कर्मावरती क्रिया केली आहे म्हणजे झालं ते द्विकर्मक. मामाने सतीशला पेरू दिला. मामाने सतीशला, क्रिया कोणाला झाली, सतीशला, आणि काय दिलाय, पेरू दिलाय. म्हणजे सतीशवर पण क्रिया झाली आणि पेरूवर पण क्रिया झाली. मग या ठिकाणी सतीश पण कर्म आहे आणि पेरू पण कर्म आहे. मग काय झालं, द्विकर्म. मामाने सतीशला पेरू दिला. बाबांनी ताईला अभ्यास दिला. आईने दादाला लाडू दिला. शेजारच्या काकूंनी दिनेशला निरोप दिला. महाराजांनी भक्तांना कथा सांगितली. यामध्ये सतीशला पेरू, ताईला अभ्यास, दादाला लाडू, दिनेशला निरोप, भक्तांना कथा, हे दोन 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 प्रत्येक वाक्यामध्ये काय आलेलं आहे, क्रियापद आलेली आहेत. आणि ती क्रियापद काय आहेत, द्विकर्मक क्रियापद आहेत. म्हणजे दोन्ही कर्म आहेत आणि ते दोन्ही कर्मावरती एकाच वेळी क्रिया झालेली आहे म्हणून त्याला म्हणायचं द्विकर्मक क्रियापदे. बघा इथं थोडंसं एक्सप्लेनेशन पण मी सांगितलेलं आहे की वरील वाक्यात दोन कर्म आहेत, त्यामध्ये एक मुख्य आणि दुसरं उपकर्म आहे. मुख्य कर्म काय आहे, वस्तुवाचक की दान जाणार. सतीशला काय दिलंय, पेरू, पेरू दान गेलेला आहे. आणि व्यक्तिवाचक म्हणजे दान घेणार, कोणाला मिळालाय, पेरू, सतीशला. मग सतीश हे काय आहे, उपकर्म आहे. मुख्य कर्म काय आहे, पेरू. अभ्यास काय आहे, मुख्य कर्म, आणि उपकर्म आहे ताईला. निरोप मुख्य कर्म, दिनेश उपकर्म. कथा मुख्य कर्म, भक्त उपकर्म. या पद्धतीने यामध्ये दिले बघा इथं मुख्य कर्म पेरू, अभ्यास, लाडू, निरोप, कथा. उपकर्म सतीशला, ताईला, दिनेशला, दादाला, दिनेशला आणि भक्तांना. आता पुढचा प्रकार आहे उभयविध क्रियापदे. उभयविध म्हणजे आता आपण द्विकर्मक बघितलं म्हणजे दोन कर्म. आता या ठिकाणी उभयविध म्हणजे काय की जेव्हा एखाद्या वाक्यात क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही पद्धतीने वापरलं जातं. आता आपण बघितलंय सकर्मक म्हणजे काय की कर्मासह आणि अकर्मक म्हणजे कर्माशिवाय. आता इथं काय म्हणलंय की सकर्मक पण आहे ना अकर्मक पण आहे, म्हणजेच ते काय आहे, म्हणजेच ते उभयविध क्रियापद आहे. म्हणजे दोन्ही त्यामध्ये आलेले आहेत. त्याचं उदाहरण बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सुयशने साक्ष दिली. सुयशची साक्ष दिली. रमेशने पतंग उडवली. आता थोडस इथे या ठिकाणी लिहिताना हे झालेलं आहे. रमेशने पतंग उडवला. रमेशची पतंग उडवली. त्याने बोट कापले. त्याचे बोट कापले. रामने पेन्सिल हरवली. रामची पेन्सिल हरवली. तिने पुस्तक फाडले.
त्याचे पुस्तक फाडले. आता हे पहिले 2 वाक्य जाऊ देत, त्यांच्यावर थोडासा विचार करू नका, ती थोडीशी चुकलेली आहेत. त्याने बोट कापले, त्याचे बोट कापले. या ठिकाणी त्याचे, त्याने बोट कापले. कर्ता कर्म क्रियापद, कर्ता कर्म क्रियापद. रामने पेन्सिल हरवली, कर्ता कर्म क्रियापद. रामची पेन्सिल हरवली, कर्ता कर्म क्रियापद. तिने पुस्तक फाडले, कर्ता कर्म क्रियापद. त्याचे पुस्तक फाडले, कर्ता कर्म क्रियापद. म्हणजे हे दोन्ही वाक्य आहेत. सकर्मक आणि अकर्मक मध्ये दोन्ही ठिकाणी हे काय आलेलं आहे, उभय क्रियापद आलेली आहेत. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, उभयविध क्रियापद. म्हणजे दोन्ही वाक्यामध्ये आलेले आहेत. ती सकर्मक मध्ये पण आणि अकर्मक मध्ये पण सेम आलेले आहेत. आता पुढचं आहे भावकर्तृक क्रियापद. भावकर्तृक म्हणजे काय, भाव, भावना, काहीतरी मळमळणे, उजाडणे, की जेव्हा वाक्यातील कर्ता हा क्रियापदातच सामावलेला असतो तेव्हा त्याला काय म्हणायचं, त्या क्रियापदांना भावकर्तृक क्रियापद. सतत प्रवासाने मळमळते. मळमळते म्हणजे काय, मळमळ होते. आता मळमळणे ही क्रिया आहे, पण या ठिकाणी ते काय आहे, नाम सुद्धा आहे, कर्ता सुद्धा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कर्ता आणि क्रियापद एकच आहे, त्याला म्हणायचं भावकर्तृक. साताऱ्याला जाताना घाटाखाली उजाडले. उजाडले म्हणजे उजेडलं, उजेड झाला, दिवस मोडला. आज दिवसभर सारखे गडगडते. गडगडते म्हणजे गडगड होती, आभाळ गरजते. सकाळी लवकर उठल्याने थकवते, थकवा येतो. भूक लागल्याने गरगरते, गरगर होणे, चक्कर येणे, या पद्धतीने. आता पुढचा प्रकार आहे सिद्ध क्रियापद. क्रियापदांमध्ये जो मूळ धातू असतो त्याला सिद्ध धातू असं म्हणतात. आणि अशा धातूला जेव्हा प्रत्यय लागून क्रियापद बनतं तेव्हा त्याला म्हणायचं सिद्ध क्रियापद. आपण धातू म्हणजे काय पाहिलेलं आहे, की जो मूळ धातू असतो त्याला सिद्ध धातू म्हणायचं. आणि सिद्ध धातूला ज्या वेळेला क्रियापद लागतं त्यावेळेला त्याला म्हणायचं सिद्ध क्रियापद. आता कसं ते बघूया आपण. जा हा काय आहे, मूळ धातू. सिद्ध क्रियापद काय, जाणे. मूळ धातू खा, सिद्ध क्रियापद खाणे. पळ मूळ धातू, सिद्ध क्रियापद पळणे. मूळ धातू हस, सिद्ध क्रियापद हसणे. रड रडणे. वाच वाचणे. गा गाणे. प्या पिणे. खा खाणे. नाच नाचणे. अशा पद्धतीनं मूळ धातू आणि सिद्ध क्रियापद ही या मूळ धातूपासून तयार होतात, त्यांना म्हणायचं सिद्ध क्रियापद. आता शेवटचा हा जो प्रकार आहे साधित क्रियापद. सिद्ध आणि साधित आपण मगाशी बघितलं. साधित म्हणजे काय, शब्दांच्या जातीतील, आपल्याला हे माहिती, नाम विशेषण क्रियापद आणि अव्यय अशा विविध शब्दापासून तयार होणाऱ्या धातूंना साधित धातू असं म्हणतात. आणि त्या साधित धातूपासून बनलेल्या क्रियापदांना साधित क्रियापद असं म्हणतात. बघा लक्षात घ्या परत एकदा. नाम विशेषण क्रियापद आणि अव्यय या शब्दांपासून, वेगवेगळ्या शब्दांपासून जे धातू तयार होतात त्यांना म्हणायचं साधित, साधित धातू. आणि ह्या साधित धातू ज्या आहेत ह्या साधित धातूपासून बनलेली जी क्रियापद आहेत त्यांना म्हणायचं साधित क्रियापद. आता यामध्ये कोणकोणती आहे, नाम साधित. बघा, तो चेंडू लाथाळतो. तो चेंडू लाथाळतो, लाथ. आता यामध्ये लाथाळतो सारखे अजून शब्द आहेत, पाणावले, हाताळले, डोकावले. हे काय आहे, नाम साधित. लाथ, लाथ हे नाम आहे. विशेषण साधित. त्या मनोहारी दृश्यावर माझे डोळे स्थिरावले. त्या मनोहरी दृश्यावर माझे डोळे स्थिरावले. स्थिरावले हे काय आहे, विशेषण आहे. किंवा त्याबरोबर उंचावला, एकटवला हे सुद्धा काय आहे, एकवटला हे काय आहे, विशेषण आहे. विशेषणापासून तयार झालेलं क्रियापद म्हणून विशेषण साधित. नामापासून तयार झालेलं क्रियापद म्हणून नाम साधित. अव्ययापासून तयार झालेलं अव्यय साधित आणि धातूपासून तयार झालेलं क्रियाविशेषण धातू साधित. अव्यय साधित क्रियापद. धर्माच्या बंधनामुळे माणसे मागासली. मागासली म्हणजे मागे पडली, मागे हे काय आहे, अव्यय आहे. या ठिकाणी ते क्रियापदाच्या रूपामध्ये आलेले आहे म्हणून ते अव्यय साधित क्रियापद. धातू साधित. आम्ही ही मोटार मुंबईहून आणवली. आण हे काय आहे, धातू आहे, त्याच्यापासून तयार झालं आणली. तर हे काय आहे, या ठिकाणी धातू साधित क्रियापद. ह्या सगळ्यांना आपण काय म्हणणार आहे, साधित क्रियापद. या ठिकाणी मागवली, बसले, शोधली, पळाली, हसली, गायली ही त्याची थोडीशी जास्तीची उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत. या ठिकाणी हा जो विशेषणाचा भाग आहे हा भाग संपलेला आहे. थोडासा खूप डीप मध्ये आहे
तुम्हाला जेवढं आवश्यक आहे प्रत्येकाला, म्हणजे समजा आता पहिली ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना फक्त महत्त्वाचे मुद्दे असतात. 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना थोडंसं अजून उपप्रकार असतात आणि त्याच्या पुढच्या विद्यार्थ्यांना अजून त्यातले उपप्रकार असतात. तर आपल्याला या एकाच व्हिडिओमध्ये सगळे प्रकार मिळतील अशा पद्धतीने हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर तो व्यवस्थित ऐका, वाचा, अभ्यास करा आणि माझ्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.